हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेषु अभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्म हृदय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा दाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्वं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। अपदमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही येदोळती द्रुपदाले चल्लो जन्मायतन शिखंडील काणी भीष्मु दुर्योधनाक सांगतारस तई द्रुपदाले सुरवे जलले चलो तो चिल्ली जावनु आशिलो मागिरी हिरण्यवर्मान तागेल चिल्लीक द्रुपदान सांगली म्हणून सांगून चिल्ली भरडी कोण दिवची कळबे ये बा ती हिरण्यवर्माल धुव दशरणरायाल धुव मिगल बाम म्हणून चिल्ली म्हणून म्हळेला अनुमानस म्हाका म्हणून सांगता दशरणराया कोप येता तो आक्रमण करता द्रुपदू कसं करचे म्हण सकडी आलोचन करून बैलेले निमून मागिरी तो आलोचन करता रस्तान थई शिखंडी म्हळ्यार ती शिखंडी नी जावन ती अरण्य वता मेगेलीम त्यांना मा बाद म्हणून तई स्तुनाकर्ण म्हळेले एक यक्ष मेळटा तन्नी तांगेले स्त्रीत्व पुंसत्व तन्नी एक्सचेंज करून घेताची वापस तो येता शिखंडी जावनू येता आणि द्रुपदाला पुरे सांगता जाल्लेले विशय द्रुपद कुडले दशरणराया सांगून पेटयता तू येवन नुसरे परीक्षा करी मेगल चाल्लो वै की नाही म्हणून म्हळेल परीक्षा करी कोणके सांगिला ऐकून तू आक्रमण करू येयला न्हू हें सम न्ही म्हणून त्या वेळारी तो जायता म्हणटा कोण हिरण्यवर्मो म्हळ्यार ताका एक पंत कसं न्ही एक अभ्रम विभ्रमशी जाला ताका एक पंत चल्ल म्हणटाचे एक पंत चेल्ली म्हणटाची वापस चल्ल म्हणटाची आत द्रुपद रायो चल्लोची चेल्ली नाही जायतला येवन पळले म्हण का रे ते बद्दल सुखानो असल पुरे मनान सुता गेल कळवे कसले हांव वच्चू न्हू निर्धार करता परीक्षा करून म्हण सांगून हिरण्यवर्म वचा एक पण परीक्षा करून पळया म्हण तो कसं करता शिखंडी पुरुष की स्त्री की म्हण पळोवच्याक ಸ್ವಲ್ಪ चंद चिल्यांक पेटोवन दिता यव्वनार आशिल्ली चिल्यांक तांणी शिखंडी चमकलीची तागेले ते हाव भाव म्हळ्यार तांक दार्ल मनशाले चालचलन विंगड आसता न्हय ते पुरे पळयतना तांकां कळटा वो चल्लोची म्हूण येवन हिरण्यवर्माले सांगताची ना तो चल्लोची चिल्ली न्ही म्हूण ताका भारी खुश जाता सीदा द्रुपदाले वता तागे लागी संतोश हार ಸ್ವಲ್ಪ काळ राबता आनी ताका जम्यांक जाय जाल्यार ऐश्वर्य दिता चतुरंग सैन्य दिता आनी धुवेक ಸ್ವಲ್ಪ बिश्टयता तूं पट्टी मारले कसल्याक तो चाल्लो न्ही चिल्ली म्हूण सांगून तशें परे म्हणून नज म्हणून बुद्धी सांगून तागेले देशा चमकल की शिखंडीक एक पंता तो चमकल न्हू म्हणटना भारी संतोश जालो थंय कसं जालें आनी वच्चून हांव वच्चून मिगेले पुंसत्व ते स्तुणाकरणा दिवखा न्हय म्हूण सांगून तो वचका म्हण लेखतान थंय कसं जाला गोतसवे कुबेरो प्रपंच पर्यटन करता करता स्तुणाकरणा नाशिल्लो अरण्याक येयला पळयत तो कळवे स्तुणाकरणाल भवनाक पळीत ताका ते अरमने प्रवेश करून एक पंद वचून येया ताका म्हळ्यार तागेले अनुचर नव्हतो त्या वेळाक भायर येना तो
स्तुणाकरणाला निवास असताना वो चमकला कोण कुबेर जाल्यार स्तुणाकरण भायर येयना. आतां आमी गेल रायू यक्ष रायू म्हळ्यार यक्षांक राय जावन आशिल्लो कुबेर आयला म्हणटा ताणें भायर येवन ताका आव्हान करका अर्घ्य पाद्यादी दिवन सत्कार करका कसले कर न्ही न्हय. ताका बारी आश्चर्य जाता. थंय तागेले ಒಟ್ಟು मस्त जन यक्ष सेवक येतात न्हय कुबेराल ಒಟ್ಟುची वरणशी. तांगेले सांगता हें अवस्थ कसं न्ही. स्तुणाकरणाला रमन पळयतना कोणेय नत्तील जाग अशी दिसना. स्तुणाकरण हांगास अशी दिसता परंबळो उदबत्तीचो सुगंध द्रव्याचे मालेचे फुल्लाचे सकडी आनी आत्ता घर पुटो करून पुसून आनी दवरल्या बरें म्हणटा स्तुणाकरण खंय चमकलो. तो खंय वचच्या कारण हांगा आशिल्लो म्हाका पळोवन निपोवन बसला त्या भायर न्ही ताका शिक्षा दिवका म्हणून. म्हळ्यार रायान घरा येयले तेन्ना तागेले सेवकान भायर येवन स्वागत करनातल्या राया कोपेना कडे तांणी म्हणलें की पळय जाल्लेले शशी राया द्रुपद रायाक सुरवेक चेली जल्ली कळ्ळें ते शिखंडी न्ही तिगेल कसं की प्रॉब्लम जाल्ले समस्या जाल्ले चेल्लिकी चेल्लो म्हणलेले विशयांत तशी ती घर सोडांक घेतना स्तुणाकरणा तिगेले विशय कळून ताणें म्हगेल पुरुषत्व तुका दिता स्त्रीत्व हांव धारण करून घेता तूं गेले एक पंत समस्या पुराय सॉल्व जाल्ली नंतर तूं हांगा घेवन वापस म्हाका म्हगेल पुरुषत्व दिवका म्हूण. तशी ताका आतां स्त्रीत्व येयला न्हय ताका लज्ज जाता न्हय अंतपुरा दुखून भायर येना. तुगेले आगमना विशय गुतस जाल्यार तूं कप्तकी म्हणलेले खातीर भिवन तो भायर ये न्ही म्हणून म्हणटाची कळव्या. कडेरी कुबेराक आनीक कोप येयलो खंय स्तुणाकरणान कोणाले निमगून हें पुरुषत्व स्त्रीत्व एक्सचेंज करून घेतिल्लें कोण म्हणटा ताका आत्तां तांडून हाडे ताका शिक्षा दिवचें आसा म्हणून. सेवकाक पाप दिसता स्तुणाकरणाल विशय जाल्यार कुबेर कोपान आज्ञ करतना न्हय स्तुणाकरणाकय उपाय ना सेवकांकय उपाय ना. तांणी वचून स्तुणाकरणाले सांगताची चेल्ली जावन बसला यो ताका सांगताची यो तुका रायान आत्तां भायर येवका म्हणला कुबेरान. ताका अन्यथा विशय विंगड विशय येवन ना जालो न्हय आयलो तो भायर स्त्री रुपान तुजी कळ्ळें. कुबेरा एक नमने कोप येयलो तो इत्या तूं अशी केल्लें म्हणून निमगेन अशी शाप दिवन सोडता. स्तुणाकरणाक स्त्रीत्वची शाश्वत जावन आसो म्हणून आनी स्तुणाकरणाले म्हणाल खंय तूं पापिश्टू यक्षांक पुरे अपमान केलें ह्या कामान शिखंडनीक पुरुषत्व दितना तागे तिगेलें स्त्रीत्व घेतना तूं निमगी लावय ना न्हय अव्यवहार केल्ले बरें जालें न्हू तुवें. तशी स्वेच्छेरी तुगेली कुशीरी तूं केल्लेलें देखून तुका स्त्री जावन आसूं म्हण आशी म्हूण जालें तूं स्त्री जावन आसूं म्हण ती पुरुश जावन आसो म्हण जालें. कडेन स्तुणाकरणाल खातीर जावन ते यक्ष मस्त पांय पडताची कुबेराक कोप्पू नाका ताका हे शापा दुखून विमुक्त करी म्हूण. कडेन मागीर तो कसो करता गोत्तसो यक्षाले सांगता खंय आसो शिखंडी केन्ना मरता पळय ताजे नंतर तो पुरुश जाता. शिखंडीन मरता नंतर मेल्ले नंतर तागेले पुरुश रूप हक्क येता ते दोळतय अशीची म्हूण जल्म्या. कडेरी हांगा स्तुणाकरण थंयची राबून आस आत्तां स्तुणाकरणा उत्तर दिला न्हय शिखंडीनी तिगेले मामान चमकल कुडले म्हळ्यार अण्णान चमकल कुडले मामान म्हळ्यार दशरण रायान चमकल कुडले धांवन येता ती वापस विनिमय करचे खातीर स्तुणाक सांगता म्हगेले निमती तुका बाद जावन आसचें पुरो जाल्यार हांव आयला तुका दिल्लेले उतरा प्रकारा म्हाका आयल्या कडेरी स्तुणाकरण सांगके वाडणी म्हाका तुगेले हे सत्यसंधता तूं आयलो न्हय म्हाका तेंचे व्हड संतोश म्हणून. कडेरी मागीर शिखंडील्या स्तुणाकरण सांगता अशें जालें न्हय तुका कुबेराले निमगेन अशी पुमसत दिली म्हणून कोपान कुबेरान म्हाका शाप दिला केदोळ ते म्हळ्यार तुगेली हे देह अंत्य जावं थंय हांव चेली जावन आसूं का म्हणून म्हणला. तशी तूं कसले बेजार करूं नाका कसं की चंगा खातीर जाल्ला म्हणल्याक म्हाकाय कसले बेजार ना म्हाका संतोश कसो म्हळ्यार तूं सांगिल्लो उतरा प्रकार हांगा येयलो न्हय तेंचे म्हाका संतोश म्हूण जालें न्हय. हाका भारी संतोश जाता शिखंडीक आनी हांव पुरुश जावन आसतना न्हय बापसोले सांगता येदोळ ते कसो जाल्लें म्हूण जालें. मागीर द्रुपद रायो ताका एक भारी संतोश न्हय व्हड एक उत्सव करता खंय हो पुतू जावन आयलो न्हय धूव आशिल्ली म्हूण. मागीर द्रोणाचार्या लेगीत धनुर्विद्य शीक म्हूण. आतां शिखंडी दृष्टद्युम्न पुरे जन द्रोणाचार्या लेगीत शिकिल्लीची तांणी आतां हांगा युद्ध आयल्यांची हांव ती स्त्री म्हूण म्हाका गोत आशिल्ली देखून हांव तिगेले वटू युद्ध करना. एक ते आनीक अंबे जावन आशिल्ली म्हाका मारका म्हणून येयली ना हांव मरता म्हूण म्हळेलें भयान न्ही स्त्री जावन आसा म्हूण म्हणलेलें खातीरची हांव
ते शिकंडिಲ್ಲದ್ರ एक क्षण राबना तागेल वैरी आ बाणप्रयोग करणं हे मेगल प्रतिज्ञा स्त्रियां स्त्रीपूर्वेके चैव स्त्रीनाम्नी स्त्रीस्वरूपिणी न मुञ्चयमहं बाणम् इति कौरवनंदन हे कौरवनंदन म्हळ्यार दुर्योधन कुरुनंदन तो कळवा तागेला सांगता काही पळय एक बैल मनशिल वैरी जेव्हा पूड बैल मनीस जेव्हा नाशिल्ल वैरी जेव्हा बैल मनशाल नाव दवरून घेतिल्ल वैरी बैल मनशाल बरी चल नसूचे चल्ली केला वस्ताची सम मीश पुटवनानशी गंडे हलोन चमकुचे कुर्ट हलोन चमकुचे ते ಚೆಲ್ಲಿಯಾಲೇಚಿ ರೀತಿ ನೀತಿ ಅಸುಚೆ ಅಸಚಿ ಕೆಲವು ಜನ तसल जन वैरी आव बाण सोणा म्हणून प्रतिज्ञा केलेलं असं त्याच्या कंडील वैरी आव बाण खंडित सोणा इथे म्हणात तो सुरवे चालू जाऊन चेली जाऊन असेल म्हणाल माग संपूर्ण गोत्तशिलो विषय त्याच्यावर एकच वेळे युद्ध अंताणे शस्त्र उभारणं माग दिश मारच्या आईला री हा तागेल वैरी शस्त्र सोणा इथे का म्हणून म्हणारी अयो भीष्मान स्त्रीक वधी केल बे म्हणून निंद केला री त्याच्यावून आम या युद्ध शिकंडिला तर रब्बना म्हणून म्हणताना बोपाख्यान म्हणताची दुर्योधनान लेखली की शिकंडीक समार करना म्हणेल खंडित म्हणून जाले भीष्मान म्हणून जल मागिरी हंग रात्री जल्ली फल्ली जल्ले वापास ते सैन्य पळून तागेल सैन्य कोण कोणस म्हणून कळणं आता पांडवांगेल सैन्य वीक्षण करून भीष्माला निमगितके हे पितामहा तुक या पांडवाल सैन्य सगळे निर्मूल करू कितले दीस जावका जाता तुक मान नाही आचार्य द्रोणसची महाबल जावनसची कृपसची कर्णस द्रोणपुत्र अश्वत्थामस तुम्ही पुरे जन अस्त्र महास्त्र शस्त्र पुरे गोत्तशिले तशी तुमकां इतले जना मेळणं कितले दीस जावका जायते अपार सैन्य पांडवांगेल निर्नाम करू का म्हूण तेदना तो सांगता की कोण भीष्मो दुर्योधना तुका तुगेल पक्षांत सुचे सैनिक कितले श्रेष्ठ कसं अतिरथ महारथ या पुरई मना होरून घेवचे तसले शक्य तसं म्हळ्यार योग्य ते विषय इथे म्हणा मेगल पक्षांत कोण कोण युद्ध करता कितले बल आसा ते योग्य विषय तुका कळका जाल्यार भीष्माल शक्ती कितले भीष्माल शस्त्र पुरवे मेगल भीष्माले भुजबल कसने द्रोणाल भुजबल कसले या पुरे ऐकू का म्हणजे वापस ये तुका सांगता पळय हांव कसं करता गुत्तस्वे नित्याची कितले सैन्याचे जनांक एदुर पक्षाचे मारयत म्हणून म्हळेल मनान तो आलोचन करून पांडवांगेल वैरी आक्रमण करून तांगेल सैन्य नाश करत रस्ता एक दिसांतो 10,000 योध 1,000 रथिक मारू पुरो म्हूण लेखला म्हणटना अशी ह्या लेखारी एक दिवसाक 1,000 जनांक संहार केला री हे अपार सैन्य संहार करू कितली जावका म्हूण तुझे आलोचन कर कळवा लक्ष सैनिकाक एक कालार संहार करची सामर्थ्य सुच महास्त्र मेगल्यास त्या प्रयोग केला री या सैन्य 1 महिन्या अवधींत संहार करू पुरो म्हूण तेदना द्रोणाल विषय म्हूण म्हणटा द्रोणाल विषय द्रोणाना सांगता म्हणटा द्रोणा लागी निमकी दुर्योधन तू कसं करू पुरो तो सांगता दुर्योधना मस्त मंतार जाला मेगेले त्राणनी मस्त कुंदवला जाला रे हांव पांडवांगेल तितले व्हड सैन्य अस्त्र प्रयोग करून म्हळ्यार मंत्रास्त्र प्रयोग करून नाश करता खंडित भीष्माल म्हणके म्हाका 1 महिन्या अवधी जावका जावचे पुरो यांचे मेगेले श्रेष्ठ बल म्हणीत हाजे पशी चड बल तूं मेगेल्या देखून अपेक्षा करू नका हाजे पशी चड बल प्रयोग करून 1 महिन्या पशी बग्गी पांडवाल सैन्य द्रोणाचार्य निर्मूल करताच म्हणून म्हणाले आशिष तो दवर नका कृपाला निमगे कृप सांगता की म्हाका 2 महिनो जावका जायता म्हूण अश्वत्थामाला निमगे अश्वत्थाम म्हणके म्हाका 10 दिवस पुरो पांडवांगेल सगळे सैन्य नाश करच्याक कर्णाला निमगे म्हाका 10 दिवस जावका म्हूण अश्वत्थामाल म्हणके म्हाका 5 दीस पुरो म्हणून म्हणटा तेन्ना भीष्म घट्टी हस्त काही अट्टहास करून नहि यावद्रणे पार्थम बाणाशंक धनुर्धरम वासुदेव समायुक्तम रथेन आयांतमाहवे
समागच्य सिरादेव तेनैवम् अभिमन्यसे शक्यमेवं च भूयश्च त्वया वक्तुं यथेष्टता. हे कर्णा केद्दोळ्तई तू शंख बाणू धनु धनुर्धर जावनसूच तिथले मात्र नाही. अर्जुन बाण पुरे घेऊन आईला जलरी आईला कोणाला ಒಟ್ಟುತ್ತೋ ಕೃಷ್ಣಾಲ್ ಒಟ್ಟು ಕೆದ್ದೋಳ್ತೈ ತನ್ನಿ ದೊಗ್ಜನ ಒಟ್ಟು ಯುದ್ಧ ಇಲ್ಲಿ ತು ಪಳಿನಾಕಿ ಪಳಿನ ಶರಬ್ಚಿ ಕೆದನ ತಾನೆ ಯುದ್ಧ ರಣರಂಗ ಏನನ ತಿಳ್ತದ್ನ तेदोळतय तू अशी लेखचे आम 5 दीस भितर मारता 5 दीस भितर मारता तिथले बिनी मग्गी जायना 2 दीस भितर मारता म्हणून तू सांगू पडो त्या बाई जायना म्हणता ಯುದ್ಧರಂಗ ಅಂತೂ ತೂ ಕೃಷ್ಣಾಕನಿ ಅರ್ಜುನ ಒಟ್ಟು ಪಳೈಲು ಮುಂಜಲಲ್ ಜಲರಿ ಉತ್ತರ ತೂಲೈನ ಆಶಲ ತಂಕ ಎದ್ದೋಳ ಯುದ್ಧರಂಗ ಅಂತ ನೀವು ಒಟ್ಟು ಇಲ್ತಿದ್ನ ते सिच्युएशन ते सीन कशी असतं म्हणून तुका मना वचनान तिल्दिकून तू 2 दीस भितर गेलवता 5 दीस भितर गेलवता म्हणून सांगू येत ताका कसं नाही कोच्छाने विचे म्हणून म्हणटाचे कोचूचे जंबू कोचूचे तुवें म्हणून भीष्म सांगता ಹಂಗೆ ಯುಧಿಷ್ಠಿರಕ್ಕೆ त्याची हुस्को कसले म्हणून म्हळ्यार कौरव प्रमुखान तू कसं सगळं संभाषण जाला म्हणून युधिष्ठिरा कळले त्यांनी गुढेचरा एकल्याला सैन्य एकले पेटयतात नव्हे युधिष्ठिरू भावंडांक पुरे कोणाला येद्रानी एकांतारी त्यांनी 5 जण बैसून एक मिटींग करताची तेन्ना तई जल्लल विषय सांगता मी गेल्ले गुढचारान सांगला भीष्माक द्रोणाक कृपाक अश्वत्थामाक आणि कर्णाक दुर्योधनान प्रश्न घालल काही पांडव सैन्य नाश कोरका जल्ली कोणा कितले अवधी जावका म्हणून सांगून भीष्मान 1 महिनो म्हणले की द्रोणान 1 महिनो म्हणले की गौतमान म्हळ्यार गौतम म्हणजे कृपाचार्यक 2 महिनो म्हणली की अश्वत्थाम केवळ म्हाका 10 दीस पूर म्हणली की तशीची हाणे कर्णान 2 दीस म्हणली की कर्णाक 2 दीस पुरके 5 दीस पुरके तशें पर्यंत उलयल काही आतां आमकां तांगेल बल कितलें आसा म्हूण सांगून आलोचना करचें काम आसा अर्जुना म्हाका आतां तांगेले योध कोण कोण म्हणून कळ्ळा जाल्यार आतां हांव तुमगेले निमगुचे आमगेल पक्ष आसूचे तिरथ महारथ पुरे ಒಟ್ಟು मेळ्ळे तूं हांव भीम नकुल सहदेव तांगेले आमगेले पशी होड सैन्य न्हय कितले दीस जावका जायत आमकां संहार करूंक म्हणून तो सांगता काही युधिष्ठिर आपल्या तू भिवची ना कळना कसले कुसवे आमगेल पक्ष आसूचे पुराय जन अस्त्र विद्या निपुण तांतूय आमी 7 अक्षोहिणीक 7 जन सेनाधिपती केल्लो न्हय त्यांनी एका पशी एक बलिष्ठची अतिरथ महारथा पशी चड म्हूण येत मागीर अन्येक कसं म्हण तांकां पुराय जना ಒಟ್ಟು करून एक सेनाधिपती केला पळय यो दृष्टद्युम्न ताका समान जावन असोचे कौरव सैन्यान तो कोणेय नाची म्हणत आता तुका तूं आलोचना करची कसले म्हळ्यार तूं आतां गुढचारान सांगिला ऐकून तुका जेव थोडे भंय सुरू जाला हांवें तूं त्या परे भिव नाका इथे तुका एक विशय सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय कृष्ण मेगेल लोटस म्हूण गेला रे हांव मेगेल रथ घेवन वचून तिनी लोकूय गेलून येवचे सामर्थ्यक असं म्हूण तुकाय गोतच न्हू तितले दृढ विश्वास म्हाकाय आसा कळव्या अनेक कसो कसो तांगेले कितले शस्त्र असो म्हाका पाशुपतास्त्र दिला पळय कोणे पशुपतीन तें नांवें मेगे लागी नवे ते केदन ताणें प्रयोग करचे तेवय गोतच न्हू प्रलय कालांत प्रयोग करचे सगळेची जगत्य सगळे ब्रह्मांड ब्रह्मांड सृष्टी केलेले नाश करचे काम ताका दिलेलें न्हू परमात्मान तेदन ते पाशुपतास्त्र काणोवची नाश करचे म्हूण तुवें ऐकला आवय ऐकला तसल महास्त्र म्हाका ताणें दिला म्हूण जाल्यार पळय कोणाकय गोतना ते महास्त्र पाशुपतास्त्र कशें प्रयोग करचे कशें उपसंहार करचे भीष्मा गोतस्व ते ना द्रोणा गोतना कृपाचार्या गोतना अश्वत्थामा गोतना कर्णाक तितकस कळत तशी आतां कर्णान म्हाका 5 दीस जावं 2 दीस म्हूण सांगल्या म्हूण सांगून तूं कसले बेचार करूं नाका कळ कसं महास्त्र असं जाल्यार सामान्य सैनिकांक कोणें महास्त्रा प्रयोग करून दिश मारताचे ना न्हय आतां आमी तशीची अगत्य पडल्यार मात्र ते महास्त्र प्रयोग करुया ना नातल्यार सर्वसाधारण शस्त्रास्त्र प्रयोग करूनच शत्रूंक मारया जय न्हय हें पुरे राय आमकां सहाय्यक जावन आयिल्लें न्हय सामान्य न्हय आनी हांगा पुराय जना दिव्यास्त्र गोतस युद्ध करच्याक मस्त उत्साह दवरून घेवन आमगेल पक्षांत मस्त जन आसाची कळव्या कितली की जन वेदाध्ययन करून धनुर्विद्या शिकेल जन आसाची
कौरव सैन्य निर्मूल करू आमगेले आशिल्ले जन मस्त पुरो शिखंडेस सात्यकस दृष्टद्युम्नस भीमु नकुलु सहदेवु तूं हाम युधामन्यु उत्तमौजस नमे तदनंतर विराट द्रुपद म्हणतारे म्हणून निल तू लेखनुका त्यांनी भीष्म द्रोणाल म्हणे की प्राय जाऊन असल्या रे भीष्म द्रोण कितले समर्थ जाऊन युद्ध करतात तिथले समर्थ त्यांनी आत्ता यशची कळव्या त्याची नंतर शंकू महाबलिष्ठ जाऊन असेल घटोत्कचू आणि घटोत्कचाल पूतू अंजना परमाण म्हणलं तो घटोत्कच्या समान म्हण येतं आणि सात्यकी यदुवंशाचो त्यांनी परी तू गेले बेंबाला राबल्यांचे नमे 5 जण द्रौपदी नांचवे द्रौपदीला चढू नांचवे 5 जण तू कसल्या भित्ता मागीर एक तुका कोप येना ते देखून तू गेल आम्ही युद्ध करीत म्हणलं ते एक म्हण तू कोप येयला तू खंयचे शस्त्र प्रयोग करूं म्हणना तू धर्मिष्ठ जाल्यार देखून दोळ्यानं अशी पळयला पुरो तांणी लासून वताची तुका गुतना ते म्हणून जाल्ले आतां युद्ध करच्याक तयार जाल्लींची फाल्ली जाल्ली वापास पुराय जणी कशी स्वस्ति वाचन करून घेऊन रणभूमी तिकडे वताची काही त्यांनी येताची रणभूमीन तो बिडार कोण राबले न त्यांनी 2 दीस पुढे येऊन आता युद्धाक प्रारंभ करचीची म्हणून सांगून तांगेल बिडार आदकून त्यांनी कुरुक्षेत्रात इकडे इलींची हांगेल बिडार आदकून हान्य इलीची कळव्या पुराय राय कितले एक धैर्याचे म्हळ्यार तांगेल पक्षाचो हांगेल पक्षाचो युद्ध म्हळ्यार युद्धाची तशी परत तांणी येयल्यांची भीष्माल सुतूची पूर जन कुडून येयल्यांची तशीची दुर्योधनाले विषयी सांगका म्हणून कळवे कंच्याकही कोणाकही उणी जैनाशी हस्तिनावती हाण कुरुक्षेत्रा समीप दवरला की म्हणले कोका की तिथली ताणे तागेल सैन्याचे अंक तयार कोण सोडला फुड्ड की निदोची व्यवस्था की म्हळ्यार रात्री नंतर तांकां विश्रांती घेवू का न्हय पाय युद्ध करता जाल्यार आज विश्रांती जेवू का न्हय तांकां तशी कितले हजार गटल्यान शिबीर केला खंय त्या शिबिरा पुराय जन येवन रबिलीत न्हय तांकां आतां युद्धा वचूका जाला न्हय युद्धा वच्चाक तयार जाता रसाची हांगा दुर्योधनान कशी तागेल सैन्य त्या शिबिरा रबिल सैन्य रणांगणा वचा म्हणून प्रचोदन करताची तशीची हांगा युधिष्ठिरूय कोण धर्मरायूय दृष्टद्युम्न इत्यादींक आम्यांनी रणभूमीक प्रयाण कोरया म्हणून सांगतके पुराय जनय हागेले तरपीचे आम्ही पळयला न्हय श्रेष्ठची जल्वे तो दृष्टद्युम्नाले नायकत्व तांकां अभिमन्यू बृहंत 5 द्रौपदी सुर्वेपंत ಸೇನೆ వచ్చి మన 18 अक्षोहिणी सैन्य मोठो रबून युद्ध करची जाल्यार ते जाग कयस हांगा दुखून थोडे सैन्य थंय दुखून थोडे सैन्य तांगे ते आज खंयची सैन्य वचुका तांकां नेतृत्वा कोण या पळय फूल दिवस वची बिडारा बैसून तयार करून दिता पाय खंयची भागा दुखून खंयची सैन्य वचुका खंयची भागा दुखून खंयची सैन्य वचुका कितले सैन्य पायचे दिसा वचुका पर कोण या पळयत येता म्हळ्यार पुराय जनान वटून कसं ते 18 दीस युद्ध करूं असवे मध्ये मध्ये तांकां विश्राम जावका वांचून भरलेले जनांक केला जन मरताची काही करू जायना तशी ते पंटून कितले दीस युद्ध येत म्हणून तांकांय गोतना न्हय 18 दीस भितर निर्णय येत म्हणून तांकांय गोतना न्हय जाल्यार ते तांणी आलोचना करता एका म्हयनो युद्ध जेवच्या पर म्हण लेखिल्लें न्हय तांणी 1 म्हयनो जावका म्हणून भीष्मान सकड सांगिल्लें खरे 1 म्हयनो युद्ध जातालें म्हणून लेखला तांणी जाल्यार कृष्णाले एक अनुग्रह पळय 18 दीस भितर युद्धाक एक निर्णय येता पळय तशी हांग भारी संतोष के पुरे जन भारी कोलाहल का युद्ध रंगांतो युद्धा वचुका म्हणून सांगून कळव्या एक थंड पेटयल्वे मागीर सात्यकी भीमू अर्जुनाले नेतृत्वार दोन्हीचे एक ग्रुप पेटयले मागीर तिन्ही ग्रुप तोची ಸ್ವಲ್ಪ रायांक घेवन चमकलो कळवे आतां कशी म्हळ्यार युधिष्ठिर कसं करता त्यांनी कसं की आलोचना केला न्हय आम्ही कशी प्रहार करू पुरोची म्हणून सांगून गुढचारा त्यांनी पेटयता म्हणून जल्बे फुडले दीस कशी लेखील पळय आम्ही कशी वचचे कसं करचे खंयची व्यूह करचे हे कूडले तांकां एक म्हणे मनान तो अल्लट पल्लट जावका ताजे खातीर ताणें फुडले आमगेले सगळे सैन्य हे रिती संयोजन करचे म्हणून जल्वे विंगड रीतीर संयोजन केले काही आता चेकितानूय भायर सरला चेदी राज्याचो चेदी देशाचो दृष्टकेतू सात्यकी पुरे युद्धभूमीक वतवरसाची ಸ್ವಲ್ಪ दूरस युद्धभूमी बिडार खंय केला थंयची युद्धभूमी आसना ಸ್ವಲ್ಪ दूर वचुका म्हणून सांगून आस पळय तशी पुराय जनात युद्धा बाय सोरून वत्तर सची सगळेची सैन्य
थंचाण हंचाण युद्धभूमीन तो भरतरस तशी युद्धाक तयार झालात. आम्ही ಎದ್ದೊಳ್ತೆ ಉದ್ಯೋಗ ಪರ್ವ ಅಂತೂ ಕಸಲ್ಸ ಕಡೆ ಪಳೆಯಿಲ್ಲ ಉದ್ಯೋಗ ಪರ್ವ ಜಲ್ಲಿ ಪಳೆ विराट पर्वाची विषय आम्ही सूक्ष्म जाऊन पळीला तर उद्योग पर्वाची पळया सुरवेक हस्तिनावती कराया भारा कतीर द्रुपद तगेल पुरोहिताक पेटयता धृतराष्ट्रा लागी तो पुरोहित भीमार्जुनाले बल पराक्रम कितलं म्हणून सांगून वर्णन करून पांडवांक अर्ध राज्य पुणी दिवका म्हणून निमगिता धृतराष्ट्र ओप्पना कडेरी अर्जुन दुर्योधन दोगजने कृष्णाला येऊन सहाय निमगिताची त्यांना कृष्ण निमगिता आयुध धरणा म्हणून प्रतिज्ञा केला. आयुध धरणातील कृष्ण याकडं पुरकी की मेगेला असूचे 10,00,000 नारायणी सैन्य जाऊ का म्हणून अर्जुन सांगता मग कृष्णा तूचे सुका म्हणून दुर्योधना बारे संतोष होता. अर्जुनानं सांगेल दिकून आवले किलवरी जल नव्हे माक सैन्य मिळली नव्हे म्हणून बलराम दोन्ही पक्षा काही सर्वांना याकडं तीर्थ यात्रेक बता आव मक्का दोगजनाले विषयी नका इतक म्हण म्हळ्यार कृष्णाक सोडून घालू ताका म्हणना अंजण दुर्योधना सोडू म्हणना दुर्योधन तागेले बारे प्रितीचो शिष्य ताका गदा युद्ध करू शिकईल नव्हे दुर्योधना सोडू काही म्हणना म्हणून कृष्णा काही दुर्रपचे मिगेल मग भावतो दोन्ही नक मक्का म्हणतनी तो सीदा तीर्थ यात्रे वता हंगा सैन्य ಒಟ್ಟು ಮೆಳ್ತಾಚಿ ಪಾಂಡವಾಲ್ ಪಕ್ಷಾಂತು ವಿರಾಟು ದ್ರುಪದು ಕಾಶಿರಾಜು ಪುರುಜಿತು ಕುಂತಿಬೋಜು ಚಕಿತಾನು ಸಾತ್ಯಕಿ हंगेल नेतृत्वाचे 7 अक्षोहिणी सैन्य ते कौरवाल पक्षांतो भीष्म द्रोणु कर्णु शल्यु अश्वत्थाम कृपो हंगेल पुरे नेतृत्वारसोचे 11 अक्षोहिणी सैन्य जलव्या जलते सैन्य मेळ्ळ तरी संजय याकराया बारापेटो चास कोणे धृतराष्ट्रानं पळे तंक सांग तंक अभ्यास जलानव काही वचुनो वनवासनी कोण कोण अभ्यास जलानव आणि पळे मेगेल चरडुम उद्धट त्यांनी कसं सांगलं ऐकनाची पांडव चांग चरडून त्यांनी पुणे हांव सांगेल तशें ऐकून युद्धा दुखून विमुख जावची म्हणून म्हणलेलं अर्थ रे संजय याक पेटयला तो संजय सांगता धृतराष्ट्रान सांगला मालगाड्यांक गुरुजनांक युद्धांत मारचे हिंस करचे अधर्म नमे म्हूण सांगून कळव्या कडेरी पांडव सांगतात जैत म्हाका 5 ग्राम दिवच्या सांग कौरवान कसं अपराध केला पुरे क्षम करून आम्ही त्या 5 ग्रामान तो चंद कोण जीवन कोण रप्ताची ज्याला रे त्या वैदिना म्हणून मला युद्ध अनिवार्य आम्ही काही करू जायना म्हणून कडे धृतराष्ट्राक कळता मिगेल चोडवाल निमती मिगेल कुलाचे विनाश दत्ता म्हणून सांगून कಡೆ ರೀ ಸಂಜಯು ತಕ್ಕ ಜಾಗ್ರತೆ ತುಗೆಲ್ ನಿಂತಿ ಸಗಳೆ ಕುಲನ ಆಶ್ಚತ್ತ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ದುರ್ಯೋಧನ ಸೋಡಿತು ಮುಣ್ ಜಲ್ಲರೆ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಪುತ್ರ ವ್ಯಾಮೋಹನಮೆ ತಕ್ಕ ದುರ್ಯೋಧನ सोड म्हण ना म्हण रात्री नीद पडतवे तका ना विदुरा आपयता म्हाका नीद पण विदुरा कसले एक चांग उतर सांग विदुरू कळवे नीती उतर सांगता तक्का आम्ही महाभारतांत विदुर नीती म्हणताची कडे रे धृतराष्ट्र कसले ऐकना म्हणले कडले तू काव सांगून कसले प्रयोजन ना तू सनस सुजाता ऋषिक तुका बुद्धी सांगू आपयता म्हण सांगून तो ध्यानान तोची सनस सुजाता आपयताना सनस सुजाता प्रत्यक्ष जताची अध्यात्म सांगायसिता सनस सुजातीय म्हण म्हणता चक्का जलर कस जलरी धृतराष्ट्र कडेर म्हणता सांगता द्या मानले केली तशी जवची नव्हे आम्ही कोणची कसलस म्हणले ताको मन ना पुरे समकोरच्या जलवे हंचाण भीमो संधाना कृष्ण सांगता कृष्णा संधाना वचुका म्हणून धर्मराजान सांगतना श्रीकृष्ण पांडवाले 4 जण पांडवाले द्रौपदी लगी पुरे जनाले निमगिता संधान करू सांगला धर्मरायन कसं करचे भीमच पळ्या जैत संधान करी म्हणून म्हणता कृष्ण आश्चर्य जता भीमूची युद्धाक बायसरलं कसला बा भीमाक शत्रून गेल बहीण जलब्या म्हणून कळव्या कृष्ण सांगताना तू बहीण जात रे भीमा म्हणता भीम सांगताना बा पायी कुलनाश जल्ल रे सगळेची पांडवाला निमती जल्ले म्हणून अपकीर्ती येत नव्हे त्यांची बहीण मक्का विंगड कसले बहीण द्रौपदी सांगता ना युद्ध जाऊ का पापिंग प्रशिक्ष जाऊ का म्हणून कडे रे कृष्ण आयलो संधानाक हस्तिनावती आयला तागेल ओटो परशुराम वेदव्यास अशी ऋषी मुनी येयल्यांची धृतराष्ट्राला रमणे कृष्णाक जाय जलाल सत्कार केले कडे रे कृष्ण दुर्योधनाला रमणीक येताना दुर्योधन सांगता ते एक वचुका म्हणलेले क्रमच पळ्या पुरे जना भेटू का बाई बे कोणाला अभिप्राय कसले म्हणून काण घेऊ का जलारी तशी दुर्योधनाला रमणे वत्ता बारी चंद रमणे दुर्योधनान बारी चंद कोण श्रृंगार केला काय कृष्ण येता दुर्योधन सांगते पडे तुगेल का तर कितले की भक्ष भोज्य पुरे तयार केला जब म्हणून सांगून आमगी ती जब आव
कडे कृष्ण सांगता जायना बा तुमगी ती जेवचक मक्कन तुका कसं संबंधस म्हणून जेव का जला एक वे भूक सुका एक वे संबंध सुका मक्कनी तुका कसले तू लेकूनच पुरो संबंध आम्ही म्हणून सांगून बाई आम्ही संबंधीची ज्याला आम आता दूत जावना येले दुखून दूता कोणाला संबंध ना त्याच्यावन संबंध ರೀತಿ पुढे गेला रे आम तुकी ते जेव का म्हणना आणि दूत जावना येला ना तगेल कुशशील प्रकार खै जाव का थै जेवचे अनेक कसं म्हणलं भूक मग आता की भूक शूर जैनी भूक जैना ना तिला कोणी जेवताच बे नान आम जेवना कृष्ण निराकरण केलं की विदुरालगर कडे विदुरान तक्का भोजन व्यवस्थे करले भारी खुश जेल्ले म्हणताच नव्हे केलं काणी तो विदुराने एक कुर्ती दूध दिलेले ते दुखून विदुराल घरा दुखून दुधा पाव नाही होळण गेली म्हणून अशी प्रे महाभारतांतू या विषयी आमकां मस्त दिसना नातला रे साधारण सांगताची ह्या विषय पुरायचे नाही विदुराले घरा दुखून दुधाच पाव हे नाही होळयसिलेल कृष्णान म्हणून जेव मागिरी सभे येते हरदुसू कृष्ण सांगता पांडवांक अर्ध राज्य तुम्ही दिवू का म्हणून न्याय ते म्हणून जलरी कौरव हंगा ಧೃತರಾಷ್ಟ್ರನ್ ಪೂರಾ ಜನಾಲ್ ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು ಕಳ್ವೆ ಕೌರವಾಂಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು दुष्ट शकुनी कर्णालनी ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು कृष्णाक बंधना घालचे म्हणून तशनी लेखला न्हय हे कृष्णाक सात्यकी सांगता न्हय कृष्ण कसं करता त्यांनी पेदंबुलैल कुडले तागेले विश्वरूप दाखयता कळ्ळें विश्वरूप दाखोवन पुरा जना भंय जाता धृतराष्ट्र पळयता जल्ले आणि हे संधाना वपनाची म्हणून कळले कृष्ण बाई सरलो जलेरी कर्ण पुरे जन सोडू येताना पुरे जन तक्क सोडूक ते हस्तिनावती मुख्य द्वाराला येताना कर्णा करतार बैस म्हणता ಸ್ವಲ್ಪ दूर ते ताका उरून तागेले जन्म रहस्य सांगता तू पांडवाल पक्षा सर्व तुका राज्य दिता म्हणून कर्ण वपना आव अर्जुन सोणू मेर कोणाकय मारना अर्जुन हांव मारला रे कुंती पंचपांडव असची असची आवच नव्हे मग अर्जुनान मारला रे तिका पंचपांडव असची असत नव्हे म्हणून तशी म्हणतो तो कडे री कुंती गोतच ना या विषयी कृष्णान सांगला नव्हे ती वचून कर्णालक एकांतारे पांडवाल ಒಟ್ಟು तू मेळ म्हणून भारी प्रीतीनं सांगता कर्ण वपना कर्ण जलरी तिकेक उत्तर दिता कृष्णाला सांगल्या बरीची अर्जुना सोण बरलेले पांडवांक वपना अर्जुना मात्र मारनशी सोणा हंग तई हे उद्योग पर्वाच विषय जालो आणि युद्ध सुरू जाले हक्का भीष्म पर्व म्हणून येतं ते फायचे दिसाक आम्ही पळया आजी सांगेल सर्व परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।